आता मी तुम्हाला सुरुवातीला मराठी साहित्य संमेलन बद्दल सांगितलेलं बघा, तर याच वर्षी म्हणजे 15 ऑक्टोबर 1938 मध्ये याचं 23वं साहित्य संमेलन मुंबईत भरतं आणि याचे अध्यक्ष असतात विनायक दामोदर सावरकर। या संमेलनात वीर सावरकरांनी मराठी मुद्दा मांडून वराड हा मराठी भाग आहे आणि तो महाराष्ट्रातच सामील होईल आणि विदर्भाशिवाय महाराष्ट्र होणार नाही अशी त्यांनी घोषणा दिली आणि या मागणीला सर्व मराठी साहित्यिकांनी उचलून धरले। याच्या पुढच्या वर्षीच म्हणजे सन 1939 मध्ये नगर येथे साहित्य संमेलन भरतं आणि त्या संमेलनात या मागणीचा परत एकदा उच्चार करण्यात येतो आणि मराठी भाषा प्रदेशांचा मिळून जो प्रांत असेल त्याला संयुक्त महाराष्ट्र नाव द्यावे असे ठरले आणि इथूनच संयुक्त महाराष्ट्र हा शब्द रूढ झाला। आता नाव तर ठरलं, पण मराठी भाषा बोलणाऱ्या प्रदेशासाठी म्हणजेच की संयुक्त महाराष्ट्रासाठी एकही संस्था किंवा संघटना अस्तित्वात नव्हती, कारण मराठी प्रदेश हा वेगवेगळ्या राजवटींमध्ये विभागला गेला होता। पण भाषा हाच प्रांत रचनेचा मूळ पाया असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्रासाठी बोलू शकणाऱ्या एका संस्थेची गरज भासू लागली आणि 28 जानेवारी 1940 रोजी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ संघटितपणे चालवण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी मुंबईत विविध मराठी भाषिक भागातील नेत्यांची बैठक झाली। पुढे या सभेने 24 मे 1940 रोजी पुण्यात महाराष्ट्र एकीकरण परिषद आयोजित केली। या परिषदेत संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीची मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला। पुढे 1941 साली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची सुरुवात व्हावी म्हणून रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभा ही संघटना स्थापन करण्यात आली।